किती वेळा सगळ्यांना सांगावं लागणार आहे, त्यात खरंच माझी काही चूक नव्हती. तो सगळा प्लॅन त्या अनुष्काचा होता. मी तिथे असणं हा निव्वळ योगायोग होता. माझं खरंच त्याच्यात काही डोकं नव्हतं. न्यू सासू मॉम, हे बघा, मी आता ठरवलंय सगळ्यांशी आणि स्पेशली तुमच्याशी खूप प्रामाणिकपणे वागायचं. म्हणून तर मी ते दागिने घेऊन आले ना तुम्हाला रिटर्न करायला. मला नको आहेत दागिने. या घरात लग्न करून आले ना तेव्हापासून आता माझं एकच स्वप्न आहे. मला या किर्लोस्कर मॅन्शनवर राज्य करताना बघायचंय माझ्या सासूबाईंना, दामिनी देवी किर्लोस्करांना. येस, तुम्हाला माहितीये एक सासू मॉम कसं प्रियावर अधिकार गाजवतात सासू असण्याचा, तसंच मला तुम्हाला या संपूर्ण किर्लोस्कर मॅन्शनवर अधिकार गाजवताना बघायचंय. नाही, बरोबर आहे तुझं, पण वहिनी ऐकतील हे? त्यांना ऐकावंच लागेल. त्यांच्याकडे पर्याय नाहीये. कारण आता माझी सासू एकटी नाहीये, तिच्या सोबत तिची सून आहे दिशा. मी माझ्या सासूबाईंना त्यांचा अधिकार देऊन राहणार. तुम्ही ना आता इथून पुढे मला सून कमी मुलगीच समजा. ऐक ना दिशा, हे सगळं होत राहील. बघू आपण पुढे. आता ना माझे पाय खूप दुखतात, दाबून देतेस ना? ये. बघ, आज तुझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. आज तू तुझ्या बायकोला दाखवून दे की तू वाघ आहेस, वाघ. अरे प्रीतम, मी परितोष आहे, वाघ कसा होणार? बरोबर आहे प्रीतम. काय तू प्लीज त्याची मस्करी करू नकोस. अरे आता भाऊ भावाची मस्करी नाही करणार तर कोण करणार? तेही बरोबर आहे. हे पण तू ना परितोष, तू नक्की आहेस रे. अरे तुला दिशासारखी बायको मिळाली. खरं तर मी त्यासाठी तुला थँक्स म्हणायला पाहिजे. कारण जर तुमचं लग्न झालं असतं तर दिशा मला कधी भेटलीच नसती. काय आता म्हणजे ना की कसं नशीब असतं रे. पण खरं ना परितोष, तुमचा जोडा जास्त छान दिसतो. अरे थँक्स यार. आणि मी पण बघितलंय ना, दिशाचं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. किती आतुरतेने वाट बघत असते तुझी. खरंच खरंच तुला असं वाटतं? अरे मग काय. हे बघ, आता हे तुझ्या रूम मध्ये जाशील ना तेव्हा ती खरं तर खूप एक्साइटेड असेल. तुला असं दाखवेल की आधी तिला फ्रेंडशिप करायची आहे किंवा पूजा झाली नाहीये, हा, किंवा अशी काहीतरी कारण देईल की पाठ दुखतंय, पोट दुखतंय, डोकं दुखतंय, किंवा मी दमलीच आहे असं काहीतरी बोलेल. पण तू मागे हटायचं नाही. खरंच अशी कारणं देईल ती? घ्या. अरे एक्सपिरियन्स वरून सांगतो यार. हे बघ, तू तिचं काही ऐकायचं नाही, हा. तू स्ट्रॉंग राहायचं. कारण आता जर तू तिचं ऐकलास आणि असं काहीतरी मागे हटलास ना तर तिला वाटेल की तुझं प्रेमच नाही आहे तिच्यावर. नाही, माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. नाही, मी नाही तिला एकटं सोडणार. ओके ओके, बस झालं आता. थिअरी बस झाली, आता प्रॅक्टिकल. करेक्ट. चला 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 चलो. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. चलो सकाळी भेटूया. आपले प्लॅन सक्सेसफुल होईल. होणार ते. याच्या बापाने तरी लग्नानंतरची पूजा एकट्याने केली होती का? मूर्ख. हे कसला विचार करतेस? मी हाच विचार करते की आपण एकमेकांना अजून थोडं समजून घेतलं पाहिजे, हो ना? आपण समजून घेतलंय एकमेकांना म्हणून तर आपण लग्न केलं, हो ना? हो. मला ना आज खूप थकायलाच झालं हो जरा. मी तुला ज्यूस आणून देऊ? नाही नको, डोकं पण दुखतंय. मग औषध देऊ का? 10 मिनिटात डोकेदुखी गायब. मी काय म्हणते, आपण आज झोपून जाऊया प्लीज. हे बघ, मला माहितीये तू कारण देतेस, कारण त्याचा मी खूप अभ्यास केलाय. आणि आता पुढे काय करायचंय? तुम्हाला बाहेर कोणी काही सांगितलंय का? नाही म्हणजे तुम्हाला काही सांगून शिकवून आतमध्ये पाठवलंय का?
ह्या सगळ्या गप्पा आपण उद्या पण मारू शकतो ना. नक्कीच याला माझ्याकडे त्या प्रीतम आणि आदित्यने कान भरून पाठवलं असणार आहे. मग मला आता ही वेळ वाया घालवायची नाहीये. परेश्वर दिशा, परेश्वर कारुबाळा ही घे फुलं द्या. हत्याओ एवढीशी फुलं पुरायची नाहीत, अजून फुलं लागतील. हत्याओ समधीकडे फुलांचा सडा घालायचा आहे. काळजी करू नको, भरपूर फुलं आहेत आपल्याकडे. पारू, तुझा घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमधला उत्साह बघितला ना की मला तरुणपणीची मीच आठवते. अरे इथली फुलं पण संपत आली आहेत. मला फुलं कमी पडतायत, अजून लागणार आहेत. पारू अगं ते प्रिया मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी सांगते आणायला. सावित्री त्या झपटदिशी घेऊन या. आणते आणते. तू आहे था म्हणून मला कुठल्याच गोष्टींची काळजी करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी एकदम पटापट मिळतात. पारू, पंढरपूरला जाणारी दिंडी आपल्याकडे येणार आहे आज. वारकऱ्यांची सगळी व्यवस्था आपल्याकडून उत्तमच झाली पाहिजे. हा देवी आई, तुम्ही कसली बी चिंता करू नका, समजा व्यवस्थित होईल. देवी आई, तुमचा उपवास आहे ना आज? तुझा पण आज उपवास आहे ना? अरे तुम्ही एकमेकींना न सांगताच कसं कळलं की तुम्हा दोघींचाही आज उपवास आहे? कारण पारूला माझ्या मनातलं नेहमीच कळतं. कमाल आहे. बरं, त्या बाईसाहेब उठल्यात की नाही अजून?